नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मित्रांनो या ठिकाणी आपल्या नाद भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा, नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 साठी मित्रांनो आपण आज या ठिकाणी IBPS पॅटर्न नुसार गणित व बुद्धिमत्तेशी बघा मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो पद गट ड शिपाई मित्रांनो बघा पदासाठी अत्यंत मित्रांनो उपयुक्त अशी ठरणार आहे। त्यामुळे बघा मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या, कारण बघा मित्रांनो या आपण व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रश्नसंच पाहत आहोत ते सर्व काही मित्रांनो बघा परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असे आहेत। त्यामुळे बघा तुम्ही हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। आणि मित्रांनो बघा, तुम्ही अजूनही अद्याप जर या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून घ्या। आणि बघा, या अगोदर आपल्या चॅनलवर मित्रांनो जवळपास 4 या ठिकाणी भाग जे आहेत मित्रांनो अपलोड झालेले आहेत, ते जर तुम्ही 4ही भाग या ठिकाणी अभ्यासले नसेल मित्रांनो बघा ते 4ही भाग तुम्ही या ठिकाणी अभ्यासून घ्या मित्रांनो। बघा या 4ही भागाच्या ठिकाणी आपल्या चॅनलवरती बघा स्वतंत्र अशी या ठिकाणी प्लेलिस्ट आम्ही बघा या ठिकाणी क्रिएट केलेली आहे। तर बघा मित्रांनो त्या प्लेलिस्टमध्ये मित्रांनो तुम्ही क्लिक करून जे सर्व काही प्रश्न आहेत मित्रांनो जे प्रश्नपत्रिका तुम्ही सर्व काही मित्रांनो या ठिकाणी अभ्यासू शकता। तर बघा पहिला प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? तर बघा मित्रांनो ठिकाणी कसला प्रश्न आहे या ठिकाणी मित्रांनो बघा या ठिकाणी आकृतीत या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलाय। तर बघा मित्रांनो या ठिकाणी फक्त आणि फक्त केलं काय ते बघून घ्या। काहीच केलं नाही बघा, सरळ मित्रांनो बघा 4 चा 61 शी संबंध कसा आहे? तर कसा आहे बघा सरळ मित्रांनो 4, तर 4 चा वर्ग मित्रांनो किती आहे बघा 16 मित्रांनो। सरळ काही केलं नाही या ठिकाणी फक्त अंकाच्या अदलाबदल केलंय, पहिले 6 घेतला आणि पुन्हा 1 असं 61 आलं, पुन्हा 5 या ठिकाणी पुन्हा 5 चा वर्ग मित्रांनो 25। आता बघा पहिलं 5 घेतलं, पुन्हा 2 52, पुन्हा ठिकाणी 8 आलं, 8 चा वर्ग मित्रांनो 64 आणि 64 मित्रांनो बघा पहिलं 4 घेतलं, पुन्हा 6, शेवटी काय मित्रांनो 7 चा देखील असंच आहे मित्रांनो। 7 चा वर्ग मित्रांनो 49 आणि मित्रांनो या ठिकाणी आता पहिलं 9 घ्या, पुन्हा 4 म्हणजे या ठिकाणी काय क्रमांक मित्रांनो अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो। क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे मित्रांनो। बघा आणि एक अत्यंत महत्त्वाचे आणि एक मित्रांनो चांगली गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आम्ही बघा तुमच्यासाठी 1500 प्लस या ठिकाणी प्रश्नाचा एक आम्ही तुमच्यासाठी महाठोकळा बघा मित्रांनो या परीक्षेसाठी महाठोकळा यासाठी बघा या परीक्षेसाठी मित्रांनो उपयुक्त असा या ठिकाणी आम्ही क्रिएट केला आहे। जर तो मित्रांनो बघा कोणाला हवा असेल तर मित्रांनो बघा 7414-0307 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा मित्रांनो। पे केले जे स्क्रीनशॉट आहे ती नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका, तुम्हाला बघा अवघ्या 2 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा तुम्हाला महाठोकळा देऊन टाकू मित्रांनो। बघा अवश्य तुम्ही खरेदी करूनच घ्या असं मी म्हणतो, कारण बघा या ठिकाणी मित्रांनो आपण आतापर्यंत जेवढे काही IBPS परीक्षा मित्रांनो प्रश्नसंच जे विचारले होते कव्हर केले होते ते सर्व काही मित्रांनो जे प्रश्नसंच आहेत जे की GK GS आणि मित्रांनो करंट अफेअर्स आहेत बघा GK GS आणि करंट अफेअर्सचे ते सर्व काही मित्रांनो बघा आम्ही महाठोकळ्यामध्ये कन्वर्ट केलेले आहेत। त्यामुळे बघा तुम्ही हा जो मित्रांनो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत या ठिकाणी अभ्यासून घ्या। आणि मित्रांनो पुढे बघा प्रश्न क्रमांक 2, खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येऊ शकते? तर बघा मित्रांनो या आकृतीमध्ये या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येऊ शकते या ठिकाणी मित्रांनो काय केलं या ठिकाणी तेवढंच बघा तुम्ही या ठिकाणी बघा मित्रांनो वरच्या आकृतीसारखंच काहीच केलं नाही, फक्त आणि फक्त थोडंसं मित्रांनो या ठिकाणी फरक वेगळा आहे। सरळ मित्रांनो या ठिकाणी काय केलं, हे 20 आणि 20 मित्रांनो झाले किती 40 ची दुप्पट मित्रांनो 80। ओके, पुन्हा मित्रांनो हे 19 आणि 19 झाले किती 38, या 38 ची दुप्पट मित्रांनो बघा 76 झाली, 38 ची दुप्पट या ठिकाणी 76। आता बघा हे 29 प्लस मित्रांनो हे 19 बघा सरळ हे 20 धरा आणि हे 10 धरा 30 आणि 9 2 18 झाले किती 48। 48 च्या ठिकाणी जर आपण दुप्पट केलं मित्रांनो ते किती होते बघा 8 16 हा 4 1 2 4 8 1 9 म्हणजे या ठिकाणी 96 पर्याय क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक 3, एका संख्येच्या 1/3 भाग 120 आहे तर त्या संख्येचा 9/2 भाग शोधा। तर बघा मित्रांनो ठिकाणी काय एक संख्या आहे, ती संख्या ठिकाणी आपल्याला माहित नाही म्हणून या ठिकाणी बघा ती संख्या जी आहे ती आपण या ठिकाणी x मानू आणि चा म्हणले आहे म्हणून याच्या गुणाकारात आपण गुणाकार घेऊ, गुणात चिन्ह आणि छेदामध्ये 2 आणि मित्रांनो भाग किती आहे बघा 120 म्हणजे या ठिकाणी सरळ आपण बरोबर 120 या ठिकाणी घेऊन टाकू। आता बघा बरोबर मित्रांनो काय केलं तर सरळ मित्रांनो हे जे x गुणाकारात 1 आहे मित्रांनो ते सरळ 1 x होऊन जातं। त्यामुळे बघा सरळ हे x ला x तुम्ही ठेवून टाका, काहीच करू नका। आणि जे मित्रांनो
भागाकारामध्ये 3 आहे याचा मित्रांनो या 120 गुणाकार करून टाका. सरळ मित्रांनो बघा या जर भागाकारातल्या मित्रांनो 3 सोबत आपण जर मित्रांनो 120 गुणाकार केलं तर या ठिकाणी भेटतं किती बघा 3 0 0 3 2 6 आणि 3 1 3 मित्रांनो बघा सरळ हे जे 360 आलं मित्रांनो हे 360 जसं तसं उचलून घ्या. हे 360 जसं तसं उचलून घ्या आणि गुणाकारामध्ये हे 9/2 या ठिकाणी घेऊन टाका. किती मित्रांनो या ठिकाणी किती आलं बघा 9/2 ला मित्रांनो बघा या ठिकाणी काही करू नका. सर्व मित्रांनो या ठिकाणी जे 9/2 आहे मित्रांनो याचा थोडंसं आपण या ठिकाणी तिरपं घेऊन टाकायचं आहे बघा या ठिकाणी तिरपं. तर हे जे 2 आहे मित्रांनो छेदातलं या ठिकाणी अंशात घेऊन टाका आणि अंशातलं मित्रांनो जे 9 आहे त्या ठिकाणी आपण छेदामध्ये घेऊन टाका. आता बघा 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 36 मित्रांनो आलं किती 4. आता उरलं किती सरळ हे 40 गुणाकार 2 म्हणजे जर 40 दुप्पट केले मित्रांनो आलं किती 80 या ठिकाणी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर किती क्रमांक ब या ठिकाणी 80 हे मित्रांनो असणार आहे. बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय डाऊट वगैरे असतील तर बघा कमेंटमध्ये तुम्ही सांगत चला मित्रांनो. या ठिकाणी आम्ही तुमच्या डाऊटच्या ठिकाणी बघा अवश्य निराकरण या ठिकाणी आम्ही करण्याच्या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न करत चालतो. तर त्यामुळे बघा तुम्हाला आवश्यक आहे डाऊट असतील कमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो आणि बघा नोट करत चला मित्रांनो बघा नोट करत चला. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 सुरेशने एक संख्या मनात धरली त्यात 10 मिळवले व आलेल्या बेरजेस 2 ने भागले तर मित्रांनो उत्तर 18 आले तर ती संख्या मित्रांनो या ठिकाणी कोणती आहे हेच आपल्याला शोधायचं आहे. मित्रांनो बघा काहीच करू नका सरळ सुरेशने मित्रांनो बघा मनामध्ये एक संख्या धरली त्या संख्येला x माना प्लस पुन्हा मित्रांनो बघा त्यात काय 10 मिळवले म्हणून ठिकाणी प्लस 10 करा प्लस 10 व आलेल्या मित्रांनो बेरजेस काय केलं आलेल्या मित्रांनो बेरजेस 2 ने भागले म्हणजे याच्या छेदामध्ये सरळ 2 भागलेल्या मित्रांनो या ठिकाणी उत्तर किती आले तर 18 आले म्हणून ठिकाणी बरोबर 18 घेऊन टाका. आता बघा मित्रांनो सरळ हे x प्लस 10 मित्रांनो झाले किती बघा या ठिकाणी x प्लस मित्रांनो 10 एक सरळ करून घ्या x प्लस 10 बरोबर मित्रांनो सरळ हे जे छेदामध्ये आहे मित्रांनो 2 याचा सरळ 18 गुणाकार करून घ्या झालं किती 18 2 मित्रांनो या ठिकाणी सरळ सरळ 36. आता मित्रांनो बघा सरळ काहीच करू नका या ठिकाणी. आता बघा हे जे मित्रांनो 36 बरोबर आहे मित्रांनो हे x ला मित्रांनो x जशास तसं घेऊन टाका x हे जे बरोबर आहे मित्रांनो बरोबरचं चिन्ह आणि हे मित्रांनो 36 आणि झाले मित्रांनो आता जे मित्रांनो 100 मित्रांनो सॉरी हे जे मित्रांनो 10 इकडे प्लस मध्ये आहे मित्रांनो या ठिकाणी ते मित्रांनो बघा इकडे या ठिकाणी होऊन इकडे मित्रांनो आलं किती मायनस मध्ये जाता बघा जर आपण 36 मधून या ठिकाणी 10 मायनस केले उरले किती या ठिकाणी मित्रांनो 26 म्हणजे या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक मित्रांनो किती या ठिकाणी बघा पर्यायामध्ये नाही परंतु या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर आहे तर या ठिकाणी मित्रांनो 26 हे असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे योग्य आन्सर योग्य रीतीने या ठिकाणी आपण काढू शकतो. सरळ मित्रांनो बघा या ठिकाणी आपण 10 + x या ठिकाणी 10x सुद्धा आपण या ठिकाणी मानू शकतो याच्यानुसार सुद्धा आपण या ठिकाणी मित्रांनो चालू शकतो. तर पुढे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 x ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती मित्रांनो संख्या सम आहे. सरळ मित्रांनो काही करू नका बघा या ठिकाणी मित्रांनो जी x आहे मित्रांनो ती संख्या मित्रांनो विषम आहे. सरळ मित्रांनो काहीच करू नका. आता बघा पहिला आपण या ठिकाणी काढून बघू सरळ हे 2 घ्या गुणाकारात x मित्रांनो विषम संख्या आहे या ठिकाणी विषम संख्या आपण कोणतीही घेऊ शकता 3 5 7 11 अशा प्रकारची कोणतीही या ठिकाणी आपण 3 समजू आणि +1. आता बघा मित्रांनो झालं किती 3 2 6 + 1 मित्रांनो केल्या ठिकाणी झालं किती 7 म्हणजे या ठिकाणी विषम संख्या आहे. पर्याय क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर नाही. पुढे बघा 2 मित्रांनो गुणाकारामध्ये परत 3 - 1 3 2 6 6 - 1 झाले किती 5 म्हणजे हे सुद्धा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर नाही. हे बघा बरोबर 2x गुणाकारात मित्रांनो या ठिकाणी किती आपण या ठिकाणी मित्रांनो x ची व्हॅल्यू किती मांडली 3 गुणाकारात पुन्हा या ठिकाणी 3 +4 आता बघा 3 2 6 6 + 4 बरोबर मित्रांनो 10 म्हणजे या ठिकाणी किती ही मित्रांनो बघा समस्या संख्या असणार आहे म्हणजे सगळी किती पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 6वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे बघा लहानात लहान एक अंकी मूळ संख्या व लहानात लहान एक अंकी संयुक्त संख्या यांच्या गुणाकाराचा वर्ग किती. मित्रांनो बघा लहानात लहान मित्रांनो एक अंकी मूळ संख्या मित्रांनो कोणती आहे तर ती आहे मित्रांनो या ठिकाणी 2 व लहानात लहान मित्रांनो बघा या ठिकाणी एक अंकी संयुक्त संख्या मित्रांनो ती आहे बघा या ठिकाणी 4. जर 4 गुणाकारात मित्रांनो 2 केलं झालं किती 8 या ठिकाणी 8चा जर वर्ग केला झालं किती 64 म्हणजे या ठिकाणी किती पर्याय क्रमांक मित्रांनो क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. मित्रांनो बघा हा जो शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे
आणि मित्रांनो बघा हा जो बाकी आहे व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका. आणि हा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत आपला हा जो व्हिडिओ आहे अवश्य शेअर करा. आणि बघा तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल अवश्य बघा सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशाच एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही बघत राहा आपला आवडतं एज्युकेशनल यूट्यूब चॅनल. धन्यवाद.